कृषी विद्यापीठामध्ये आपला सेंद्रिय शेतीचा प्रकल्प आहे। त्यामध्ये काही फणसाच्या व्हरायटी आहेत, काही आंब्याच्या व्हरायटी, आंब्याच्या 7 व्हरायटी। ज्यामध्ये 4G सिम ह्याच्यामध्ये चालतं। 4G टेक्नॉलॉजीचं हे पहिल्यांदाच लॉन्च केलेलं आहे आपण। हे वर्षाला 2दा पीक देते। हो, 2दा। तर इथलं चिपळूणमधलं सगळ्यात फेमस असलेलं वशिष्ठी मिल्क अँड प्रोडक्ट्स यांचं आम्ही आता इथली सगळ्यात चांगली असलेली मँगो लस्सी आता घेतली। 28,500 चं 22,500, 6,000 रुपये डिस्काउंट। तर आता आम्ही इथला जो एक मेनू होता कोळीम आणि शेतीच्या विकासासाठी मार्गदर्शक आणि आधुनिक शेती तंत्राच्या माहितीचा खजिना उघडणारे हे कृषी प्रदर्शन। कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शन 2024 सालातील या प्रदर्शनाचं जे आयोजन आहे ते वशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून करण्यात आलं आहे। चला तर मग माहिती घेऊयात या सुंदर अशा प्रदर्शनातून। त्यामध्ये आपण 3 प्रकारचे आपण सेंद्रिय उत्पादन घेतो। त्याच्यामध्ये गांडूळ खत आहे, कोंबडी खत आहे आणि एक नाडेप खत। कृषी विद्यापीठामध्ये आपला सेंद्रिय शेतीचा प्रकल्प आहे। गेली 5 वर्ष आपण तो कंडक्ट करतो। आणि ही जे काही आहे ते अर्क आहे, जैविक अर्क आहे, ते आपण मातीमध्ये देतो पिकाच्या पोषणासाठी आणि पिकाच्या संरक्षणासाठी आपण ते वापरतो। आणि हे कोणत्याच एक मॉडेल आपण बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम भाजीपाला आहे तो 1 वर्षासाठी लावू शकतो। थँक्यू। त्यांचा हा एकंदरीत हा पूर्ण स्टॉल आहे आणि इथे बघा वेगवेगळ्या प्रकारची त्या हळदीचे बियाणं आहेत, इकडे भातं पण आहेत। ह्या आपल्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत। त्यामध्ये काही फणसाच्या व्हरायटी आहेत, काही आंब्याच्या व्हरायटी, आंब्याच्या 7 व्हरायटी आपल्याकडे आहे। त्याच्यामध्ये आहे सुवर्ण आहे, रत्न आहे, हापूस आहे, कोकण राजा म्हणून आहे, कोकण रुची म्हणून आहे, ते आपण याच्यासाठी वापरतो, लोणच्यासाठी वापरतो आंबा। त्याच्यामध्ये परत सिंधू म्हणून एक आहे, जी आपली जुनी व्हरायटी आहे, कोकण सम्राट आहे। तर जास्त प्रमाणात घ्यायचं म्हटलं तर कुठे यावं लागणार? दापोली विद्यापीठामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळेल। ते जवळ आहे, ते आपल्या आवाशीमध्ये पण आहे। थँक्यू। योजना राहतात, नाविन्यपूर्ण योजनामध्ये दुधाळ गाईचा म्हशीचा गट, त्यानंतर दुसरा जो आहे 1000 पक्ष्यांचे जे शेड बांधणे ते शेड एक राहतात। त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये सर्वसाधारण योजनेअंतर्गत 100 पिल्लांचा गट वाटप करणे, तलंग गट वाटप करणे, अशा बऱ्याचशा योजना आहेत। त्याचा आपण शेतकऱ्यांनी, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा लाभ घ्यावा। सध्या यावर्षी जे प्रोसेस जे आहे ती झालेली आहे ऑनलाईनची, तर पुढच्या वर्षी अवश्य लाभ घ्यावा। जेवढ्या रत्नागिरी जिल्ह्याचे शेतकरी आहेत त्याने संपर्क जिल्हा पशुधन उपायुक्त रत्नागिरीची बोलतो आणि जिल्हा पशुसंवर्धनाची त्याच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या दवाखान्यांची संपर्क साधून माहिती मिळवावी। या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आपली इच्छा आहे। थँक्यू। तालुका कृषी अधिकारी चिपळूण यांचा हा स्टॉल आहे, म्हणजे हा गव्हर्नमेंट रिलेटेड स्टॉल दिसतोय। तालुका कृषी विभागाकडून आहोत आपण। तर आपण खोदकामासाठी 100% अनुदान देतो ह्याच्यामध्ये। त्याचबरोबर प्लास्टिक आस्तरीकरणासाठी 50% अनुदान आहे। ड्रिप सिस्टीमसाठी आमच्याकडून 33 ते 35% 50% अनुदान उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये। आणि आपण लाईव्ह डेमो दाखवत आहोत। आणि त्याचबरोबर ते स्थानिक वाहनांचं आपण संवर्धन करतो, शेतकऱ्यांकडे त्याचं बियाणं आपण देऊन त्यांचं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करतो। स्थानिक वाहन ते काळा भात आहे, लोहाचं प्रमाण जास्त आहे, लाल भात आहे, महाडे आहे, डायबिटीस चांगला आहे, ते हरिकोण जुनं आहे, त्यात फायबरचं प्रमाण खूप जास्त चांगल्या क्वालिटीचं आहे। ते मिलेट्स पण आपण चांगलं काम करू शेतकऱ्यांमार्फत।
तुम्ही पंप चालू केला ड्रिप सिस्टीम चालू आहे. ठिबक सिंचन चालू आहे सर. ते भाजीपाल्यात लावतो तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं. भाजीपाल्यात असतात ते खाली ते प्रमाण किती. नमस्कार, आम्ही यशवंत तर्फे आहोत आणि आम्ही ETP, STP, RO सॉफ्टवेअरचे सगळे प्लांट्स प्रोव्हाइड करतो. वशिष्ठीला पण आपला ETPचा प्लांट केलाय, ROचा पण दिलाय आपण. ETP म्हणजे काय पहिलं? ETP म्हणजे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे पण पाणी आपण इंडस्ट्रीला वापरीत घेतो, ते कुठली पण इंडस्ट्री असते, केमिकल, फार्मा, फूड, बेवरेजेस, सगळ्या टाईपची इंडस्ट्री आपण ते पाणी जे इथे वापरतो ते डायरेक्ट निसर्गात न सोडता आपण त्याला रियूज म्हणजे रिसायकल वगैरे करू शकतो. तर त्याच्यासाठी हे पूर्ण ट्रीट करून आपण त्याला फार्मिंगसाठी, गार्डनिंगसाठी, फ्लशिंग, टॉयलेट फ्लशिंगसाठी किंवा परत वापरीत पण घेऊ शकतो इंडस्ट्रीसाठी. तर असं हे आपलं प्लांट आहे ETPचं. तसंच आपण STPचे पण प्लांट्स वगैरे प्रोव्हाइड करतो. हे किती येतो खर्च साधारण? खर्च साधारण आपण नाही सांगू शकत सर, कारण प्रत्येकाचं जे इफ्लुएंटचं पाणी असतं ते वेगळं वेगळं. बेसिक प्लांटनुसार जागा मी तुम्हाला सांगू शकते. एक 700-500 स्क्वेअर मीटर पर्यंत वगैरे जागा आपल्याला लागते त्याची साधारण. आणि सगळा प्लांट आपण कस्टमाइज करतो. सर हा शेतकऱ्यांच्यासाठी ॲग्रिकल्चर जे मोटर असतात, डोमेस्टिक मोटर असतात, ते ज्याच्यामध्ये GSM बेस्ड हे इलेक्ट्रॉनिक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं हा प्रोडक्ट आहे. ज्याच्यामध्ये 4G सिम ह्याच्यामध्ये चालतं. 4G टेक्नॉलॉजीचं हे पहिल्यांदाच लॉन्च केलेलं आहे आपण. ह्याच्यामध्ये मोबाईलवरून सगळे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ते ह्याच्यामध्ये ॲप आहे. ॲपद्वारे मोटर चालू होऊ शकते. त्या मोटरचे सगळे टेक्निकल डिटेल्स त्याच्यामध्ये समजू शकतात. मोटरचं ऑन ऑफचं टायमिंग आहे ह्याच्यामध्ये इतके वेगवेगळे 18 प्रकारचे फीचर्स आहेत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सगळं घरी बसून कुठूनही आपल्या भारतामधून आपली ती मोटर त्यांना ऑपरेट करू शकते. हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं आपण जे हे आहे GSM अलंकार पंप सोलर वर्ल्ड वाईड कॉर्पोरेशन LLP ह्या कंपनीने हे लॉन्च केलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे आणि लोकांनी याचा आपल्याला हे घ्यावं आहे. ह्याच्यामध्ये आपलं प्रोडक्शन युनिट जे आहे ते कोल्हापूरमध्ये आहे. महाराष्ट्रामधलं कोल्हापूर सेंटरमध्ये आहे. याचा हेल्पलाईन नंबर आहे 9021901009. त्या नंबरवरती सर्वांनी खर्च किती येतो साधारणतः ह्याचं आपलं मार्केट जी प्राईस आहे ती 10,000 आहे, पण शेतकऱ्यांसाठी आपण लॉन्च 7,000 रुपयाला केलं. थँक्यू. वर्षातनं 2दा पीक देते. हो 2दा देतं. आणि हा केशर आहे वर्षातनं 1दा पीक. खायला एकदम चविष्ट. आणि आपला तो कोकणचा फुल आंबा फेमस असलेला. बाकीचे हे फुलझाडं. त्याची किंमत काय आहे या रोपांची? केशरची 150 रुपये आहे, एटीएमचा 250 रुपये आणि तो हापूस 150 रुपये. आणि आपलं शॉप कुठं आहे? लोटेला आहे. लोटेला. अच्छा. नंदनवन कृषी पर्यटन केंद्र लोटे. आपली मासिक आहे सर, ही आपली मासिक आहे, कृषी विज्ञान मासिक. तुम्हाला सर्व पिकाची माहिती घरपोच येते 12 महिने. हे मासिक आपल्याला पावती करायची 300 रुपयाची. 300 रुपयाची वार्षिक वर्गणी. सर्व माहिती घरपोच भेटणार तुम्हाला, सर्व पिकांची माहिती सर. आपलं शॉप कुठे आहे? सर आपले पुण्याला आहे सर. पुण्याला आहे. मांजरी ऑफिस. अच्छा. किती झाड असं इजिली कटिंग गरगळीसारखं मोठ्यासारखं वर्ण वळतं इजिली कटिंग करणार. एका सेकंदात कितीला आहे? त्याची किंमत किती काय आहे? अरे हाईच रेट आहे 85 होते. काय दुखतंय? याच्यामध्ये कुठून टाकायचे? पाहिजे गोड काढणार
हे तुम्ही बनवलंय का? याची काय किंमत आहे? 150 रुपये. आणि हे हार आहे, हे 400 450 पर्यंत जातो. ही फुलांची परडी आहे, ही 150 रुपयापर्यंत जाते. आणि हे भाकरी वगैरे ठेवायचं झालं तर ह्याची किंमत 100 रुपये. छोट्या मुलांचं लहान मुलांच्या गणपतीसाठी औषधासाठी वापर होतो याचा. 100 रुपये आणि हे 200 रुपये. आपलं हे कुठे आहे व्यवसाय? हे खेमवाजाई महिला समूह पाचाड गुरुडवाडी. आपल्याकडचं नाही तसं म्हणत नाही. किती बाटली मिळते? तुम्ही दोन हाताने करा, पाहिजे का थोडा? हे थ्रेशर आहे. मेन काम आहे कांदा, लसूण, अद्रक सोलणं. मेन करून हे पोल्ट्री फार्मला उपयोगी पडतं. आणि ह्याची प्राइस 30,000 आहे. कॉलेज शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर करोते मुक्त आहे. मला ऑन करून दाखवतो. कॉलेजकडनं आमच्या सबसिडी पण घेऊ शकता. ओके. बाकी आपल्या घरचं पीठ, मीठ, लाल लसूण, जिरा, तिखट काय घालायचं नाही. भाजी कच्ची कट करून घ्यायचं, हिला शिजवायचं नाही, उकडायचं नाही, बॉईल नाही, काय नाही. डायरेक्ट पाणी घाला, मिक्स करा, ऑइल मध्ये सोडा. 2 मिनिटांमध्ये गोबीचं मंचुरियन, आलूचं फिंगर चिप्स, सोयाबीन चिल्ली, पनीर, मशरूम, गाजर, मुळा. नॉनव्हेज घरी कोणी खात असेल तर दुसरे एक पॅकेट आहे, त्याच्यामधून चिकन 65, मच्छी फ्राय, लॉलीपॉप, बोनलेस, बॉईल, सुरमई, बांगडा, खेकडा. घरचं काही टाकायची गरज नाही. शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट भाव आहे. बाहेर लोकल 150ला विकतोय, तर शेतकऱ्यांसाठी फक्त 100 रुपयाला घेऊन आलोय. घरचं काही घालायचं नाही, चायनीज खायचं नाही, हॉटेलवर जायचं नाही. 100 रुपयाला पॅकेट साहेब. पॅकेटमध्ये 3 किलो बनते. पॅकेट एकदा खोललं 1 वर्षापर्यंत चालते. डायरेक्ट लावा, डायरेक्ट तळा. घरी नॉनव्हेज कोणी खात असेल त्याच्यासाठी पण एक तयार आहे. टेस्ट बघायचं, चव बघायचं, क्वालिटी बघायचं. इथलं चिपळूणमधलं सगळ्यात फेमस असलेलं वशिष्ठी मिल्क अँड प्रोडक्ट्स यांचं आम्ही आता घेतले. तिथं जरा आस्वाद घेऊया म्हटलं आणि मग आपण पुढचा व्हिडिओ करायला जाऊ. $28,500 22,500. आज 6,000 रुपये डिस्काउंट आहे. शेवटचा दिवस आहे. हो, माहिती पत्र फक्त द्या. कुठं मिळतं ती? दादू कुठे आहे विचार? त्याला फोन लावून सांगतो. ते तुम्ही घरी बनवलेलं आहे का स्वतः? होय का? टमाट्याचं एक थेंब पाणी होणार नाही. एवढा कांदा प्रेस करता, डोळ्याला पाणी येतं. जेवणावेळी झालं लांब साईज मध्ये खाण्यासाठी. डबल टाकलं झालं स्मॉल. इच्छेपेक्षा बारीक पाहिजे पाव भाजी, भुर्जी, कोशिंबीर. असं बटाट्याचे फ्रेंच पाव बनायचा. अखंड बटाटा घेतला, ठुला डाबला, झालं रेडी. हे आपण 100 रुपये तेवढा बटाट्याचे. आपल्याला स्केच पेन या पुस्तकाला लिहू शकतो आपण आणि अशा वल्ल्या कपड्याने या पुस्तकाला आपण पुसू शकतो. सतत या पुस्तकाला वापरू. हे पुस्तक
आपलं लिहिता येते पुस्तक परत वापरलं जाते. हे ज्ञानगौरी पब्लिकेशनच्या पुस्तक आहेत पुण्यामध्ये. अशा हा तीन सेटचा पुस्तक आम्ही ऑनलाईनला हे 230ला विकतोय. स्टॉल लावला त्याच्यामुळे आम्ही फक्त 100ला लावलेला आहे. हा सेट असा सेट इथून पुढच्या बाजूला बघितलं तर सगळे महिला बचत गटाचे स्टॉल आपल्याला बघायला मिळतील. पाव आहे? हो पाव आहे. अरे वाले मी बोलली घरी घ्या सांगितलं. इकडे सगळे खाऊ गल्लीच दिसते. ही सगळी खाऊ गल्ली आहे बघा. इकडे आलं तर सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ इकडे अवेलेबल आहेत. दुधाचे दर कमी असताना 2, 2.5, 2.5 लाखापर्यंत त्या कालवडीची किंमत होती, कारण तेवढं दूध पीक घेणार आहे. आता ह्याला येणारा खर्च थोडक्यात सांगतो. कसं आहे जेवण? टप्प्यामधलं वेगवेगळं. प्रत्येक टप्प्यामध्ये पहिला टप्पा जो 6 महिन्याचा आहे त्यात फक्त 5 बॅगा लागते त्या स्टार्टरच्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 बॅगा लागतात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 8 बॅगा. तर आता मी इथला जो एक मेनू होता कोळीम आणि भाकरी तो घेतलाय. फक्त 40 रुपये आहे बघा. एक गरम अशी तांदळाची भाकरी आहे, सोबत असा कोळीम फ्राय केला आहे. मस्त अशी डिश आहे. जरा ताव मारतो मी. माहिती द्या आता. माहिती द्या. पापलेट थाळी 300 रुपये, सुरमई थाळी 250 रुपये, प्रॉन्स थाळी 250 रुपये, बांगडा थाळी 150 रुपये, चिकन वडे थाळी 150 रुपये. आपल्याकडे सगळं नॉनव्हेजच आहे.
खरेदीची किंमत आपल्याला बाजारामध्ये मिळू शकते. मुंबईमध्ये ती किंमत 1600 रुपये आहे. रत्नागिरीमध्ये ती किंमत 500 ते 1200 आहे. या बाजूला पाहिलं तर फूड रेसिपीचं जे कॉम्पिटिशन आहे ते देखील आज आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळे फूड, त्या रेसिपीज कशा आहेत, काय आहेत, तर ते आज आपल्याला इथे या ठिकाणी बघायला मिळते. हॅलो सर्व फोटो का गाडी हॅलो या प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय कृषीप्रेमींकडून. खूप गर्दी देखील बघायला मिळते बघा. चला आता आपण प्राण्यांची माहिती घेऊ. जातीची गाय आहे, काउंट्री जातीची गाय आहे. हे ब्रीड फक्त राजस्थानला उपलब्ध होतोय. त्याची किंमत काय असते साधारण? 1.5 लाख. आणि दूध वगैरे किती? 14 लिटर देते दिवसाला ती. 14 लिटर दिवसाला. सकाळी 7 संध्याकाळी 7. हा तिचंच पिल्ला आहे, ती नंदी आहे. मध्ये सॉफ्टवेअर क्रॅक हा जास्त प्रिफर केला जातो आणि त्यांच्याकडे काट्या कंचाने खायला काय करता तुम्ही? सगळ्यांना ऐकायला झालं पाहिजे. रेड्याचं नाव गजेंद्र रेडा, हिंदी केसरी गजेंद्र रेडा. तिला दररोज बघा 15 लिटर दूध आहे. 2-3 किलो चपूर शेंड आहे. पेंड 4 किलो आहे. आट्टा 2-3 किलो आहे. त्याचं वय 6 वर्षाचं आहे. हा हे मागणी 1.5 कोटी मागडले. 2 टन गोज आहे. आणि वैशिष्ट्य याला बघा, आम्ही म्हशीवर वापरतो त्याला ब्रिडिंगला. एका म्हशीला 2000 रुपये घेतो त्या. यांचा नंबर घे.
आपल्या गुरांसाठी गोठा कसा असावा याचं एक उत्तम सादरीकरण इथे आपल्याला बघायला मिळते बघा. इकडे वरच्या बाजूला पाहिलं तर वैरण ठेवायला छान अशी जागा देखील करून ठेवली आहे. माहिती देतो बरं. हा सांगा मोठ्या जरा सांगा. मोठ्यानं बोला. नमस्कार, माझे नाव अनिल पाटील. मी कोल्हापूर या ठिकाणाहून या प्रदर्शनासाठी इथं आलेलो आहोत. या म्हशीची जात म्हणजे पंढरपुरी आणि जी वैशिष्ट्य म्हणजे जी शेंगाची उंची आहे ती 5 फूट 6 इंच इतकी आहे आणि हिचं दूध आहे हे प्रति दिवसाला 12 लिटर इतके दूध देते आणि आता ही 4 वेताची आलेली आहे. तसंच या म्हशीचा प्रामुख्यानं कोल्हापूरच्या सारख्या भागात गाडीमागून पळण्यासाठी पण उपयोग केला जातो. गाडीमागे जी शर्यत होते त्या शर्यतीसाठी पण हिचा उपयोग केला जातो. तसेच अंडी चांगल्या पहिलंच हिच्यापासून तयार होतात त्यासाठी हिचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने ही जात पंढरपूर या भागात आढळते. काय करत नाहीत का पोरं दिवस शेतीबरोबर मासेमारी पण एक मोठा आपल्याकडे चालू होता आणि कोकणात परिस्थिती किंवा शेतीवर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. बांधावरच्या झाडाला जरा माहिती सांगा आम्हाला कुठल्या प्रकारात येते काय. हा जाफराबादी जातीचा रेडा आहे. हा मी क्रॉसिंगसाठी ठेवलेला आहे. त्याची किंमत आता 2 लाख रुपये आहे. याचं खाद्य माझा दिवसाला 150 रुपये खर्च आहे. घेऊन गेले लोक आहेत, फेरी घेऊन गेले लोक आहेत, त्यांच्याकडे आपण एक बसवलं आणि आता चांगल्या प्रकारे अर्थार्जन करताय. अशा प्रकारे सुंदर असं हे कृषी प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं. त्याचबरोबर इथे असलेली संपूर्ण माहिती देखील आपल्याला मिळाली. तर मी आता व्हिडिओ इथेच थांबवणार आहे. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते.